मानखेड गावामध्ये अयोध्याताई केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली महिलांसोबत मकर संक्रांत हा सण अत्यंत उत्साहपूर्ण आनंदी पारंपरिक वातावरणात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. तत्पूर्वी देवाचं पूजन करण्यात आलं. देवाचं पूजन करून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक, कौटुंबिक व आर्थिक योगदानाला योग्य मान्यता देणे तसेच भारतीय संस्कृतीतील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला गावातील विविध वयोगटांतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात मकर संक्रांतीच्या पारंपरिक पूजा, तिळगुळ वाटप व धार्मिक विधींनी करण्यात आली. त्यानंतर अयोध्याताई केंद्रे यांच्या हस्ते उपस्थित सर्व महिलांना सन्मानपूर्वक वाण देण्यात आले. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या संदेशातून सामाजिक सलोखा, आपुलकी व प्रेम वाढवण्याचा संदेश देण्यात आला. महिलांनी एकत्र येत सणाचा आनंद घेतला. तसेच परस्पर संवादातून नाते अधिक दृढ केली. यावेळी अयोध्याताई केंद्रे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत मकर संक्रांतीचे आर्थिक, सामाजिक व धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व विशद केले. महिलांचे कुटुंब व्यवस्था, शेती, शिक्षण व समाज उभारणीत असलेले योगदान अत्यंत मोलाचे असून महिलांच्या एकजुटीशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. त्यांनी महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी व सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान महिलांनी आपले अनुभव, विचार व भावना व्यक्त केल्या. एकत्र येण्याचे व्यासपीठ मिळाले, मानसिक आधार मिळतो तसेच सामाजिक एकोपा वाढतो, अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अयोध्याताई केंद्रे यांचे उपस्थित महिलांनी भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमामुळे मानखेड गावामध्ये आनंदी, सकारात्मक, उत्साही वातावरण निर्माण झाले. महिलांचा सन्मान, परंपरेचे जतन व सामाजिक बांधिलकी जोपासणारे असे उपक्रम सातत्याने अयोध्याताई अशोकराव केंद्रे यांच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या बाबतीत केले जातात आणि महिलांमध्ये एक सकारात्मक भावना निर्माण करणारा हा कार्यक्रम अयोध्याताई अशोकराव केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्साही वातावरणामध्ये पार पडला. महिलांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला आणि महिलांनी सुद्धा अयोध्याताईंना वाण देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला. त्याचबरोबर महिलांनी समाधान व्यक्त केले. अयोध्याताई अशोकराव केंद्रे यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर एक वेगळाच उत्साह येतो, असं महिलांनी सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त केलंय.